नमस्कार सर्वांना, मी दीपाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते. शिवण क्लासच्या 5व्या भागामध्ये यापुढील भागात आपण कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग वापरून कपडावरती ब्लाऊज कटिंग करून घेतले होते. आजच्या भागात आपण तेच ब्लाऊज महत्त्वपूर्ण टिप्ससोबत कसे शिवायचे हे पाहणार आहोत. तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा, तरच तुम्हाला योग्य माहिती मिळेल. चला तर जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे. मी कटिंग करून घेतलेले ब्लाऊज हे अस्तर ब्लाऊज होते. अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक मी जोडून पूर्ण पार्ट तयार करून घेतलेले आहे. अशा पद्धतीने कटोरीचा डाच आपण मार्किंग करून घेतलेला होता. मार्किंगवरूनच आपल्याला या डाचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. हा डाच थोडासा आतल्या बाजूने आपल्याला दुमडून घ्यायचा आहे. कटोरीचा डाच आणि या कॉर्नरचा पॉईंट हे दोन्हीही सरळ रेषेत आले तरच आपल्या कटोरीचा डाच योग्य पद्धतीने तयार होतो आणि त्याचा पफही खूप सुंदर येतो. त्यानंतर आपल्याला कटोरी ही नेहमी वरच्या बाजूने जोडायला सुरुवात करायची. अर्धा इंचीची शिलाई मार्जिन घेऊन आपण कटोरी जोडून घेणार आहोत. एक्स्ट्रा कापड कुठे आला असेल तर तो आपल्याला थोडासा कटिंग करून घ्यायचा आहे. क्रॉस पट्टी अशा पद्धतीने ठेवून अर्ध्या इंचीची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला जोडून घ्यायची आहे. कटोरीचा खालचा भाग हा याच भागाने आपण दुमडून घेतला पाहिजे. वरचा पार्ट हा आपल्याला असा पूर्ण गोल करून क्रॉसपट्टीच्या मध्ये ठेवून यावरती आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे. क्रॉसपट्टीच्या आतल्या भागातून अशा पद्धतीने ओढून तो पार्ट आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडल्यामुळे खालच्या बाजूने फिनिशिंग खूप छान येते. कुठेही धागे दोरे तुम्हाला दिसणार नाही. खालच्या बाजूनेही परत एक टीप आपल्याला मारून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने मी दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कटोरीचा टॉप किती छान आलेला आहे. अडीच इंचाची एक पट्टी कापून आपल्याला आयची पट्टी जोडून घ्यायची आहे.
ब्लाऊजच्या उजव्या हातावरती आपल्याला आईची पट्टी जोडून घ्यायची असते. अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून पाव इंचाची शिलाई मार्जिन देऊन आपल्याला ही पट्टी काढून घ्यायची आहे. एक्स्ट्रा पट्टी आपण कटिंग करून घेऊ. अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करून आपल्याला परत इथून मधल्या भागामध्ये शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली आईची पट्टी तयार झालेली आहे. दीड इंचाची क्रॉस पट्टी मी कापून घेतलेली आहे. ही पट्टी अशी लांबणारी आपल्याला पाहिजे असते. ही पट्टी आपण लावून पायपिंग करून घेणार आहोत. पाव इंचीची शिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. ही पट्टी जोडून झाल्यानंतर शिलाईचा हा भाग आतल्या भागाने दुमडून आपल्याला परत एक दाब शिलाई या पट्टीवरून देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने दुमडून मधल्या भागाने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे तो शिलाईचा भाग आतमध्ये प्रेस केला जातो, त्यामुळे पायपिंग व्यवस्थित येते. आपल्याला हव्या तशा आकाराचा आपण पायपिंग बोर्ड तयार करून घेऊ शकतो. या जॉईंटमधून आपल्याला परत एक शिलाई देऊन घ्यायची आहे, तरच तुमचा पायपिंग बोर्ड हा गोल तयार होतो. अशा पद्धतीने आपली पायपिंग तयार झालेली आहे. मी याही बाजूला पट्टी डबल फोल्ड करून अशा पद्धतीने वरच्या बाजूने लावून पलटी करून घेणार आहे. आपला कटोरी ब्लाऊजचा समोरचा पार्ट तयार झालेला आहे. वरच्या बाजूने पट्टी लावून आतल्या बाजूने मी पलटून घेतलेली आहे आणि यालाही त्याच पद्धतीने पायपिंग करून घेतलेली आहे. मशीनची आय मी या आय पट्टीवर करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपला समोरचा पार्ट पूर्ण तयार झालेला आहे. हे अस्तर ब्लाऊज असल्यामुळे मी गळा पलटी करून घेतलेला आहे, त्यामुळे याला पायपिंग गोट लावायची गरज पडणार नाही. साधी ब्लाऊज असेल तर तुम्हाला गळ्याभोवती पूर्ण
क्रॉसमध्ये तिरप्या पट्ट्या कापून गळ्याला पूर्ण पायपिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे ब्लाऊजच्या शोल्डरचा मध्य काढून आपल्याला पाठीमागचे दास देऊन घ्यायचे आहे. खालच्या बाजूने अर्ध्या इंचीची शिलाई मार्जिन घेऊन वरती 4.5 इंचावरती आपल्याला डाचाची शिलाई देऊन घ्यायची आहे. पाठीमागच्या भागाचे दोन्ही डास आपण मारून घेतलेले आहेत. हे दोन्ही पार्ट यावरती ठेवून आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. शोल्डर हे क्रॉस आपल्याला जोडून घ्यायचे आहे, त्यामुळे शोल्डर उतरणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस शिलाई देऊन शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला हे पार्ट कुठे कमी जास्त आहे का हे पाहून घ्यायचे आहे. ब्लाऊज फिटिंग करताना एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचा असतो. इथे थोड्या प्रमाणात जास्त कापड येत आहे, तो मी कटिंग करून घेणार आहे. याही भागाला आपण चेक करून घेणार आहोत. बाहीचे सेंटर काढून आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. खोल भाग हा समोरच्या बाजूने आला पाहिजे अशा पद्धतीने बाही आपल्याला ठेवून घ्यायची आहे. पद्धतीने ब्लाऊजच्या दोन्ही बाह्या जोडून आणि ब्लाऊजची पूर्ण फिटिंग मारून घेतलेली आहे. हे ब्लाऊज शिवून अशा प्रकारे तयार झालेले आहे. तुम्हाला या संबंधित काही अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.